नमस्कार. 12वीची परीक्षा झाली रे झाली की सगळ्यांच्या मनात आणि तोंडी एकच प्रश्न येतो. आता पुढे काय? बरोबर ना? प्रश्न अगदी साधा वाटतो, पण तेवढाच टेन्शन देणाराही असतो. पण अजिबात काळजी करू नका, कारण आज आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करू पारंपरिक डिग्री कोर्सेसपासून, मग डिप्लोमा आणि आजच्या काळातले नवीन स्किल्स कोणते आहेत ते पाहू. देशसेवेचे पर्याय बघू आणि इंटिग्रेटेड कोर्सचा काय फायदा असतो हेही समजून घेऊ. शेवटी आपल्यासाठी योग्य मार्ग कसा निवडायचा यावरही बोलू. चला मग सुरुवात करूया. हाच तो प्रश्न जो प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना अक्षरशः सतावतो. घरात, बाहेर, नातेवाईक, मित्रमंडळी सगळीकडून हा एकच प्रश्न विचारला जातो. पण खरं सांगायचं तर याचा उत्तर दुसऱ्या कोणाकडे नाहीये. ते आपल्याच आवडीनिवडी आणि आपल्या स्वप्नांमध्ये लपलेलं आहे. चला मग सगळ्यात आधी त्या 3 मुख्य आणि पारंपरिक शाखांबद्दल बोलूया, ज्या बहुतेक विद्यार्थी निवडतात. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखांमध्ये संधींची काहीच कमी नाही. अच्छा, आर्ट्स म्हटलं की अनेकांना वाटतं की फक्त शिक्षक होता येतं किंवा स्पर्धा परीक्षा देता येते. पण हा एक मोठा गैरसमज आहे. तसं अजिबात नाहीये. इथे बघा, इकॉनॉमिक्समध्ये BA करून बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात जाता येतं. ज्यांना ड्रॉइंग, डिझायनिंग आवडतं त्यांच्यासाठी फाईन आर्ट्समधून ॲनिमेशन आणि ग्राफिक डिझायनिंगसारखे जबरदस्त क्रिएटिव्ह पर्याय आहेत. आणि पत्रकारितेची पदवी तर मीडियाच्या जगात करिअरचे अनेक दरवाजे उघडून देते. आता वळूया कॉमर्सकडे. ज्यांना बिझनेस, बँक, फायनान्स या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही शाखा म्हणजे अगदी परफेक्ट आहे. BCom करून पुढे CA किंवा बँकिंगमध्ये उत्तम करिअर करता येतं. ज्यांना मॅनेजमेंट साईडला जायचंय त्यांच्यासाठी BBA हा कोर्स आहे. आणि ज्यांना टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर्स आवडतात त्यांच्यासाठी BCA हा एक खूप चांगला पर्याय ठरतो. आणि आता सायन्स. अनेकांचं स्वप्न असतं इंजिनियर किंवा डॉक्टर बनायचं. आणि त्यासाठी हाच तो मार्ग आहे. BE किंवा BTech करून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा अनेक क्षेत्रांमध्ये इंजिनियर होता येतं. तर दुसरीकडे MBBS, BAMS किंवा BHMS करून मेडिकल फील्डमध्ये जाता येतं. एवढंच नाही तर फार्मसी आणि नर्सिंग हे सुद्धा असे पर्याय आहेत जे सरकारी आणि प्रायव्हेट दोन्ही ठिकाणी नोकरीच्या भरपूर संधी निर्माण करतात. पण एक मिनिट थांबा. डिग्री करणं हा काही एकमेव मार्ग नाहीये. ज्यांना लवकर शिक्षण पूर्ण करून कामाला लागायचंय त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगले पर्याय आहेत. आणि ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. कारण आजकाल नुसत्या डिग्रीपेक्षा तुमच्याकडे कोणतं स्किल आहे याला जास्त किंमत आहे. जग खूप वेगाने बदलतंय आणि त्याबरोबरच नोकरीच्या संधीही बदलतायत. त्यामुळे नवीन ट्रेंड्सनुसार स्वतःला अपडेट ठेवणं खूप गरजेचं झालंय. समजा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करायचं आहे, पण 4 वर्षांच्या डिग्रीसाठी थांबायचं नाहीये. मग काय? तर डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त 3 वर्षात हा कोर्स पूर्ण करून थेट नोकरी मिळवता येते. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हे काही खूप लोकप्रिय डिप्लोमा कोर्सेस आहेत. आता आपण ज्या डिजिटल जगात राहतो तिथे काही नवीन स्किल्सना प्रचंड मागणी आहे. आजकाल प्रत्येक कंपनी ऑनलाईन आहे. मग त्यांना त्यांचे प्रॉडक्ट विकायला डिजिटल मार्केटर लागतोच. ग्राहकांना समजून घ्यायला डेटा सायंटिस्ट लागतोच. म्हणूनच डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स, ग्राफिक डिझायनिंग, फोटोग्राफी, अगदी ChatGPT सारखे कोर्सेससुद्धा हे कमी वेळात शिकता येतात आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देऊ शकतात. आता एक असा पर्याय पाहूया जो अनेकांचं स्वप्न असतो, तो म्हणजे देशसेवा. आणि सरकारी नोकरी हे त्याचं एक उत्तम माध्यम आहे. इथे फक्त नोकरीची सुरक्षा नाही तर एक वेगळाच सन्मान मिळतो. सरकारी नोकरी करायची असेल तर भारतात अनेक संधी आहेत. UPSC देऊन IAS, IPS सारख्या मोठ्या पदांवर जाता येतं. MPSC मधून महाराष्ट्रात सरकारी अधिकारी बनता येतं. त्याशिवाय स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती आणि आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जाण्यासाठी डिफेन्सच्या परीक्षा असे अनेक मार्ग आहेत. फक्त यासाठी योग्य तयारी आणि चिकाटी लागते. बरं, आता आपण एका स्मार्ट आणि खूप फायदेशीर पर्यायाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे इंटिग्रेटेड कोर्स. हा पर्याय वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकतो. कसं ते पाहूया. तर इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक असा कोर्स आहे ज्यात बॅचलर आणि मास्टर डिग्री दोन्ही एकत्रच असतात. म्हणजे एकदा ॲडमिशन घेतली की थेट मास्टर डिग्री घेऊनच बाहेर पडायचं. पुन्हा मास्टरसाठी वेगळी प्रवेश परीक्षा देण्याची गरजच नाही. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसते. पारंपरिक पद्धतीनं गेलं तर BTech करायला 4 वर्ष
आणि एमटेक करायला 2 वर्ष, म्हणजे एकूण लागली 6 वर्ष. पण इंटिग्रेटेड कोर्समध्ये बीटेक आणि एमटेक दोन्ही मिळून फक्त 5 वर्षात पूर्ण होतं. म्हणजे सरळ सरळ 1 वर्ष वाचलं आणि मास्टरच्या ॲडमिशनचं टेन्शनही गेलं. याचे फायदे तर खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं एक पूर्ण वर्ष वाचतं. 2 वेगवेगळ्या डिग्री करण्यापेक्षा खर्चही कमी येतो. परत पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी वेगळ्या प्रवेश परीक्षेची तयारी करायला नको. अभ्यासक्रमसुद्धा करिअरला समोर ठेवून डिझाईन केलेला असतो आणि म्हणूनच अनेक कंपन्या अशा उमेदवारांना जास्त पसंत करतात. हे काही लोकप्रिय इंटिग्रेटेड कोर्सेस आहेत, जसं की इंजिनिअरिंगमध्ये बीटेक प्लस एमटेक आहे, मॅनेजमेंटसाठी BBA प्लस MBA, सायन्समध्ये BSc प्लस MSc आणि कायद्याच्या क्षेत्रात जायचं असेल तर BA प्लस LLB. हे सगळे कोर्सेस 5 वर्षांचे आहेत आणि करिअरसाठी एक भक्कम पाया तयार करतात. ठीक आहे, आता आपण इतके सगळे पर्याय तर पाहिले, पण मग यातला आपल्यासाठी योग्य मार्ग कोणता, तो कसा निवडायचा? चला, हा निर्णय घेण्यासाठी एक सोपी पद्धत समजून घेऊया. निर्णय घेताना फक्त या 4 पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली पायरी, स्वतःला विचारा की आपल्याला खरंच काय आवडतं, आपली आवड कशात आहे. दुसरी पायरी, जी गोष्ट आवडते त्याच्याशी संबंधित सर्व पर्यायांवर रिसर्च करा, माहिती गोळा करा. तिसरी पायरी, आपले आई-वडील, शिक्षक आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांशी बोला, चर्चा करा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, ह्या सगळ्या माहितीच्या आधारे स्वतःचा निर्णय घ्या, कोणाच्याही दबावाखाली येऊ नये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सर्वोत्तम करिअर मार्ग तोच असतो जो आपल्या आवडी आणि स्वप्नांशी जोडलेला असतो. कारण ज्या कामात मन लागतं तिथे यश हमखास मिळतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या मतांपेक्षा आपल्या मनाचा आवाज ऐकणं महत्त्वाचं आहे. आपला निर्णय काहीही असो, आपल्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. लक्षात ठेवा, ही फक्त एक सुरुवात आहे आणि आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न. आज आपण ज्या पर्यायांवर चर्चा केली त्यापैकी असा कोणता मार्ग आहे जो ऐकून आपली उत्सुकता सगळ्यात जास्त वाढली आहे, जो आपल्या स्वप्नांच्या जवळ नेणारा वाटतो? यावर नक्की विचार करा आणि आपल्या प्रवासाची पहिली पण सगळ्यात महत्त्वाची पायरी उचला.